माझा येतोय आवाज? हो, व्यवस्थित येतोय. सर्वांना नमस्कार. आपल्याला या व्हीसी मध्ये सगळ्यांचं स्वागत करताना मला खूप आनंद होतोय, कारण जेव्हा केव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आणि असं वाटतं की नीट समजून घेतलं पाहिजे, तेव्हा फक्त महाराष्ट्रात एकच नाव येतं, ते म्हणजे डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. आणि तर्पण फाउंडेशनच्या सगळ्या डिरेक्टर्स आणि असोसिएट डिरेक्टरला आता शैलेंद्रजींचं नाव तसं त्या अर्थाने नवीन नाही आहे. आणि शैलेंद्रजी, मी आपल्याला नक्की सांगितलं पाहिजे की आज फेसबुक लाईव्ह तर आहेच, पण त्यासोबत काही बरीच माणसं की ज्यांना हा विषय समजावून घ्यायचा होता, जे वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, असेही लोक तर्पण फाउंडेशनच्या डिरेक्टर्स सोडून आपल्या व्हीसी मध्ये आज एकत्र आले आहेत. जे लोक नव्याने एकत्र आले आहेत त्यांना फक्त एक छोटासा परिचय मी मुद्दाम करून देतो. डॉक्टर शैलेंद्र देवळणकर हे भारतातील प्रख्यात आंतरराष्ट्रीय संबंध तज्ज्ञ, राजकीय विश्लेषक आणि प्राध्यापक आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण, परराष्ट्र धोरण, सुरक्षाविषयक अभ्यास, सामरिक घडामोडी या क्षेत्रात खूप महत्वपूर्ण संशोधनही केलं आणि लेखन पण केलं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ते एक प्रतीत यश सनदी अधिकारी आहेत आणि महाराष्ट्राच्या तंत्रशिक्षण विभागामध्ये जे डिपार्टमेंट आहे, मंत्रालय आहे, त्याच्यामध्ये काम करतात. डॉक्टर देवळणकर अनेक वृत्तवाहिन्या, म्हणजे आपण कित्येक ठिकाणी वेगवेगळ्या चर्चांमध्ये शैलेंद्रजींना बघितलं असेल. परराष्ट्र धोरण, जागतिक राजकारण, भारताचे सामरिक हितसंबंध, भूराजकीय घडामोडी यात त्यांचं खूप सखोल विश्लेषण आहे, त्यांचा अभ्यास आहे. अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतलाय, बरेच पुरस्कार आहे. आणि मी जे लोक आता ऐकतात आहेत त्यांना विनंती करणार आहे की डॉक्टर शैलेंद्र देवळणकर नावाची व्यक्ती काय ही जर सांगायला सुरुवात केली तर भारत न्यूझीलंडची मॅच सुरू होऊन जाईल आणि विषय ऐकणार राहील. त्यामुळे फार डिटेल परिचय मी देणार नाही. शैलेंद्रजींच्या व्याख्यानातून हा परिचय येईलच. तर्पण फाउंडेशन बालगृहातून बाहेर पडलेल्या 18 वर्षावरच्या अनाथांमध्ये काम करते आणि बरेच वेळा सोबत अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांकडनं समाजाचं प्रबोधन करून घेते. आजची जी कडी आहे त्यातला हा एक महत्वाचा भाग आहे. इस्रायल, अमेरिका, इराण असा सगळा जो ट्रँगल आज सोशल मीडियावर चर्चेला जातोय, त्या विषयासंबंधातली सटीक माहिती, व्यवस्थित माहिती, त्याचं शास्त्रशुद्ध विश्लेषण आणि ज्याला मी नेहमी असं म्हणतो की ट्रुथ अनालिसिस, सत्याच्या आधारावरचं परीक्षण, असं शैलेंद्रजींचं वैशिष्ट्य आहे. आणि मी फार यामध्ये वेळ न घालवता, कारण मला याची पुन्हा कल्पना आहे की आपण सगळेजण 7 वाजता न्यूझीलंडला हरवण्यासाठी अहमदाबादला जाणार आहोत, त्याच्यामुळे त्यात फार वेळ न घालवता मी आदरणीय डॉक्टर शैलेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी या विषयासंबंधातलं आम्हा सगळ्यांचं मार्गदर्शन करावं. डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. सर्वांना नमस्कार. माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असावा अशी मी अपेक्षा करतो. सर्वात प्रथम आदरणीय भारतीय सरांना, श्रीकांत भारतीय सरांना त्यांचे अत्यंत मनपूर्वक मी आभार मानतो. आणि तर्पण फाउंडेशनच्या व्यासपीठावरनं ऑनलाईन पद्धतीने मी अनेकदा यापूर्वी आलेलो आहे. अशाच स्वरूपाचे विषय ज्यावेळेला जे जागतिक पातळीवरचे महत्वपूर्ण विषय असतात आणि ज्याचा परिणाम भारतातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावरती होत असतो, असे विषय समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही सातत्याने चर्चा पण करत असतो आणि व्यासपीठाच्या माध्यमातून आपण तो संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. मी अतिशय महत्वपूर्ण विषय, मला याची पूर्ण कल्पना आहे. कालच माझं आणि श्रीकांतजींचं बोलणं चाललं होतं की आज आपली मॅच पण आहे आणि 7 वाजता ती सुरू होणार आहे. त्यामुळे मी मुख्य ज्यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत, जे आपण सगळ्यांनी जाणून घेणं महत्वाचं आहे, ज्या दृष्टिकोनातनं आपण आज या विषयाकडे बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेली साधारणतः 28 फेब्रुवारीपासून, म्हणजे आजचा जवळपास 8वा-9वा दिवस आहे, ज्या वेळेला इस्रायल आणि अमेरिकाने दोघांनी मिळून एक संयुक्त अटॅक जो आहे हा इराणवरती केलेला होता. हा जो अटॅक होता, त्या अटॅकला प्रथम तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे ओपन वॉर नाहीये. हे युद्ध म्हणून कोणीही घोषित केलेलं नाही. अमेरिकेने पण युद्ध म्हणून घोषित केलेलं नाहीये, इस्रायलने पण युद्ध म्हणून घोषित केलेलं नाहीये. आणि याचं तांत्रिक कारण असं आहे की अमेरिकेमध्ये युद्ध घोषित करण्याचा अधिकार हा अमेरिकन काँग्रेसचा आहे, तो अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा नाहीये.
अमेरिकेची राज्यघटना असं सांगते की युद्ध घोषित करणं असेल, युद्ध थांबवणं असेल, तह करार करणं असेल, या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीमधल्या आहेत. त्यामुळे यांनी हे अटॅक करताना किंवा हा हल्ला करताना जे कारण दिलं होतं त्याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात. आणि प्रीएम्प्टिव्ह अटॅक ही जी संकल्पना याला आंतरराष्ट्रीय कायद्याची मान्यता आहे. याचा अर्थ असा होतो की जर एखाद्या घटकाकडून आपल्याला धोका असेल तर तो धोका होण्यापूर्वीच आपण ऍक्शन घेऊ शकतो आणि ऍक्शन घेऊन त्या धोक्याला न्यूट्रलाइज करू शकतो. आपल्याला आठवत असेल की आपण पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाक व्याप्त काश्मीरमध्ये जे टेरर लॉन्च पॅड होते त्यांना उद्ध्वस्त करण्यासंदर्भामधलं जी कारवाई केली होती ती प्रामुख्याने प्रीएम्प्टिव्ह अटॅक या कल्पनेवरती आधारित होते. त्यामुळे या अटॅकला देखील प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं कारण दिलं गेलं. आता यामध्ये प्रामुख्याने 3 कारणं आहेत का ते इराणवरती अटॅक करत आहेत. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. हे तिन्ही कारणं जी आहेत ही आपण थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत. त्यातलं पहिलं कारण असं आहे की इराण हा जो देश आहे हा आखातामधला एक मोठा देश आहे. त्याला रिजनल पॉवर आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारचा स्ट्रॅटेजिकली लोकेटेड अशा प्रकारचा हा मोठा देश आहे. या देशाने अण्वस्त्र प्रसार बंदी करार जो 1974 मध्ये झालेला होता, या 74 मध्ये झालेल्या करारामध्ये असं ठरलं होतं की जगामध्ये अण्वस्त्र केवळ 5 देशांकडे असतील. त्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत रशिया आणि चीन यांचा समावेश आहे. उर्वरलेल्या देशांना अण्वस्त्र बाळगता येणार नाही. आणि हा जो करार आहे या करारावरती इराणने स्वाक्षरी केलेली आहे. भारताने या करारावरती स्वाक्षरी केलेली नाहीये. इराणने मात्र याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे. आणि त्यामुळे इराणला अण्वस्त्र बनवता येत नाहीत. हा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या महत्वाचा आहे. मात्र शांततेच्या कार्यासाठी इराण अणुऊर्जेचा वापर करू शकतो. त्यामुळे असा आरोप इराणवरती आहे की इराण या कायद्यामध्ये किंवा या कराराचं सदस्य असूनही इराण अण्वस्त्र बनवतोय. आणि त्यामुळे हे अण्वस्त्र बनवण्यामुळे याचा धोका हा प्रामुख्याने इतर देशांना विशेष करून इस्रायलला आहे. हा पहिला आरोप हा इराणवरती होता. दुसरा आरोप इराणवरती असा होता की इराणकडे काही बॅलिस्टिक मिसाईल्सचा आणि यांची रेंज म्हणजे विशेष करून त्यांच्याकडे साधारणतः 300 किलोमीटर पासून तर 3000 किलोमीटर पर्यंतचे काही मिसाईल्स आहेत. आणि त्याच्यामध्ये काही मिसाईल्स हे सुपरसॉनिक आहे. सुपरसॉनिक म्हणजे आपला ध्वनीचा जो वेग असतो त्याच्या 8 पटीने जास्त वेगाने ते जातात. आणि त्यांच्यामध्ये एवढी प्रचंड क्षमता आहे की ते इस्रायलचा आयरन डोम देखील भेदू शकतात. आणि यांची ताकद विध्वंस करण्याची ताकद मोठी आहे. आणि साधारणतः असा अंदाज आहे की इराणकडे तसे 3000 बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत. हा दुसरा त्यांच्यावरचा अटॅक होता, आरोप होता. आणि तिसरा जो होता तर तो फार महत्वपूर्ण होता. तो असा आहे की इराण हे एक धार्मिक तिथं राज्य आहे, राजवट आहे. अर्थात इराणमध्ये पूर्वी म्हणजे साधारणतः असं धरून चला की 1979च्या पूर्वी इराणमध्ये लोकशाही पद्धतीने स्थापित झालेलं राज्य होतं. आणि तिथं शहा पहलवी जे अमेरिका पुरस्कृत होते, वेस्ट युरोप पुरस्कृत होते, त्या शहा पहलवींचं त्या ठिकाणी शासन होतं. आणि त्या काळामध्ये अमेरिकेचा इराणवरती प्रचंड मोठा प्रभाव होता. आणि त्यामध्ये तिथे इतकं होतं की इव्हन इराणमध्ये महिलांना बुरखा घालण्याची देखील गरज नव्हती. त्याप्रमाणे त्या ड्रायव्हिंग करू शकायच्या. त्याप्रमाणे त्या मूव्हीज म्हणजे अगदी अलीकडच्या काळापर्यंत सुद्धा सौदी अरेबिया किंवा काही कन्झर्वेटिव्ह इस्लामिक देशांमध्ये काही चित्रपटांमध्ये केवळ पुरुष काम करू शकायचे. इथपर्यंत परिस्थिती इस्लामिक देशांमध्ये होती. आता खूप सगळ्या जवळपास सगळीकडची परिस्थिती बदलली आहे. मात्र 1979च्या पूर्वी इराणमध्ये ही सगळी परिस्थिती होती. तिथे शहा पहलवी हे शासक होते. 1979ला इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली आणि त्या ठिकाणी आयातुल्ला खोमेनी म्हणून एक व्यक्ती आहे ते इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते बनले. यांनी साधारणतः 10 वर्ष त्या ठिकाणी राज्य केलं आणि 1989ला त्यांचं निधन झालं. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर आयातुल्ला खामेनी हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते बनले. अर्थात त्यांनी काय केलं की इराणमध्ये जी प्रकारची धार्मिक क्रांती आली ती संपूर्ण आखातामध्ये इतर इस्लामिक देशांमध्ये पसरवायला सुरुवात केली. आणि त्यासाठी त्यांनी एक ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार केला. ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स म्हणजे असं आहे की त्यांनी काही संघटना आयडेंटिफाय केल्या किंवा तिथल्या काही संघटना होत्या त्यांना इराणने मदत करायला सुरुवात केली. मग ती आर्थिक स्वरूपाची मदत होती, लष्करी स्वरूपाची मदत होती, राजनैतिक स्वरूपाची मदत होती. आणि त्यामध्ये प्रामुख्याने हिजबुल्ला सारखी संघटना होती, हमास सारखी संघटना होती, येमेनमध्ये हौती नावाची एक संघटना आहे त्यांना. तर या संघटनांना इराणकडनं प्रचंड पैसा दिला गेला, शस्त्रास्त्र दिली गेली, त्यांना मदत केलं. त्यांना इराणच्या प्रॉक्सीज असं म्हणतात. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी इस्रायलवरती अटॅक करायला सुरुवात केली इराणने.
आता हे 3 प्रामुख्याने होतं. पहिलं म्हणजे त्यांच्याकडे अण्वस्त्र होते, दुसरं त्यांच्याकडे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत आणि तिसरं त्यांनी ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार केला. आणि ह्या 3 आरोपांमुळे अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा चालू होती 2015 पासून. 2015 मध्ये बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यावेळेला इराण बरोबर त्यांचा एक करार झालेला होता. त्या करारामध्ये असं ठरलं की इराण कधी अण्वस्त्र बनवणार नाही आणि मग अमेरिका त्याच्या विरुद्ध जे आर्थिक निर्बंध टाकलेले होते ते आर्थिक निर्बंध शिथिल करेल. हा करार होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले 2016 ते 2020 मध्ये, म्हणजे 2019 मध्ये डोनाल्ड ट्रम्पने या करारामधून माघार घेतली. मग डोनाल्ड ट्रम्पने असं सांगितलं की हा जो करार अमेरिकेने केलेला होता इराण बरोबर त्यामध्ये केवळ अण्वस्त्रांचा विषय होता, उल्लेख होता. खरं ते इराणकडे बॅलिस्टिक मिसाईल्स, बॅलिस्टिक मिसाईल फार कळीचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही एक वेळ अण्वस्त्र ठीक आहे डेव्हलप नाही करणार, परंतु बॅलिस्टिक मिसाईल मात्र खूपच डेंजरस आहेत, विशेष करून इस्रायलसाठी आहे. त्यातल्या त्यात आयातुल्ला खामेनींनी उघडपणे घोषित केलं होतं की पुढच्या 25 वर्षामध्ये आम्ही इस्रायलचं अस्तित्व हे मिटवून टाकू, इस्रायल हे जगाच्या नकाशावरती नाव नसेल, अशी उघड घोषणा ही आयातुल्ला खामेनी यांनी केलेली होती. त्यामुळे इस्रायलमध्ये आणि इराणमध्ये कमालीचं तणावाचं वातावरण होतं. मात्र ते एकमेकांवरती अटॅक करत नव्हते. 8 महिन्यांपूर्वी पहिल्यांदा इस्रायलने इराणवरती अटॅक केला, इराणने देखील इस्रायलवरती अटॅक केला. आता हा झाला पाठ. आता मुद्दा येतो आपल्या सध्याच्या परिस्थितीकडे. आता नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे अमेरिकेला आणि इस्रायलला त्या दोघांना हा संयुक्तपणे अटॅक या ठिकाणी करावा लागला. आता याच्यामध्ये फार कळीचा प्रश्न असा आहे की हा अटॅक करत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसला या संदर्भामध्ये विश्वासात घेतलं नाही. ही फॅक्ट ऑन पेपर आहे. आता ते अमेरिकन काँग्रेसकडे त्या ठिकाणी जात आहे. मुद्दा अशाच ठिकाणी होता की या स्वरूपाचं एक संयुक्त ऑपरेशन केलं जाईल. त्या ऑपरेशनला अमेरिकेमधनं एअर अटॅक केले जातील आणि त्या एअर अटॅकसाठी आवश्यक असणारा इंटेलिजन्स इनपुट जो आहे तो प्रामुख्याने इस्रायलकडनं दिला जाईल, म्हणजे मोसादकडनं दिला जाईल. तर सीआयए आणि मोसाद यांनी ऍक्च्युली ग्राउंड लेव्हलचं इंटेलिजन्स गॅदरिंग केलं आणि ते अमेरिकेला आणि इस्रायलला दिलं गेलं. आणि मग त्यानंतर असं पाठ झालं की 28 तारखेला हे सगळं सुरू झालं आणि 1 मार्चला बातमी आली की आयातुल्ला खामेनी जे सर्वोच्च धार्मिक नेते होते ते मारले गेले. आणि त्यामध्ये त्यांना तो बंकर बस्टिंग बॉम्ब ज्याला म्हणतात तो प्रामुख्याने टाकला गेला, त्याला टॉम हॉक असं म्हणतात. आणि टॉम हॉक हा प्रामुख्याने अमेरिकेचे जे डिस्ट्रॉयर्स आहेत जे पर्शियन गल्फमध्ये येऊन थांबलेले आहेत तर त्याच्या माध्यमातून ते फायर केलं गेलं आणि ते आतमध्ये खोलमध्ये जातात आणि बंकर जे आहेत ते बंकरमध्ये त्यांची मिटिंग चालू होती. अशा प्रकारच्या बातम्या येतात. अर्थात यामध्ये एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं की कोणी अधिकृतपणे अजूनपर्यंत सांगितलेलंच नाही की ते कशा पद्धतीने गेले. या सगळ्या ज्या बातम्या येत आहेत हे इंटरप्रिटेशन्स आहेत. त्यामुळे साधारणतः अंदाज असा आहे की याच्यामध्ये मोसादचं आणि सीआयएचं जॉईंट इंटेलिजन्स वर्किंग होतं आणि ते अमेरिकेला प्रोव्हाइड केलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून अमेरिकेकडनं टॉम हॉक हे फायर केले गेले. टॉम हॉक हे अमेरिकेने या मागच्याच वर्षी नायजेरियामध्ये पण वापरलं. ते यापूर्वी पण टॉम हॉक हे मिसाईल वापरलं गेलेलं आहे आणि त्याला बंकर बस्टिंग बॉम्ब देखील म्हणतात. ते एकदम खोलात जातं आणि ते उद्ध्वस्त करून टाकतात. त्यामुळे त्यांना असं झालं की आयातुल्ला खामेनी यांचं ते 1 मार्चला निधन झालं. पण त्यानंतर त्यांना असं वाटत होतं की त्या ठिकाणी सहजपणे रेजिम चेंज होईल. त्याच्या पूर्वी साधारणतः 1.5-2 महिन्यांपासून इराणमध्ये प्रोटेस्ट चालू आहेत. ते प्रोटेस्ट यासाठी चालू आहेत की इराणचा एक प्रॉब्लेम असा होता की इराणच्या अर्थव्यवस्थेची जी अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे तो इराणचं तेल आहे. इराण हा एक प्रमुख तेल उत्पादन करणारा आखातामधला देश आहे आणि इराणची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तेलाच्या निर्यातीवरती फार विसंबून आहे. यामध्ये असं झालं की त्यांनी केवळ तेलाशिवाय इतर क्षेत्रांचा विकासच केलेला नाहीये. पण आपण आता बघतो की जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ह्या ड्रास्टिकली डाऊन झालेल्या होत्या आणि त्यामुळे इराणवरती आर्थिक निर्बंध टाकले गेलेले होते. त्यामुळे इराणचं तेल कोणी घेत नव्हतं. भारताने पण इराणकडनं तेल घेणं हे साधारणतः 20-21 नंतर थांबून दिलं. केवळ चायना इराणकडनं तेल विकत घेत होता. त्यामुळे इराणमध्ये मोठे आर्थिक प्रश्न निर्माण झाले. महागाई प्रचंड वाढली. महागाई म्हणजे 60% पर्यंत महागाई गेली होती. त्यांच्या करन्सीचं डिव्हॅल्युएशन झालं होतं. इराणमध्ये लोकांना जॉब मिळणं अत्यंत अवघड झालं होतं. मग ट्रेडर्स, शॉपकीपर जे आहेत तर ते रस्त्यावरती आले होते. ठिकठिकाणी प्रोटेस्ट चालले होते आणि या प्रोटेस्टचाच फायदा अमेरिका आणि इस्रायलने घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटलं की हे प्रोटेस्ट ऑलरेडी झाले, तिचा हाय टाइम की आपण तिथे रेजिम चेंज करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा प्लॅन केला गेला. आता जेव्हा हा सगळा प्लॅन झाला त्यावेळेला एक अत्यंत महत्वाची बाब अशी होती की जे अमेरिकेच्या बाबतीमध्ये नेहमी चुकत गेलेलं आहे आणि विशेष करून इस्लामिक देशांमध्ये ज्या वेळेला अमेरिकेने कारवाया केलेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये काही गोष्टी ह्या अमेरिकेच्या कशा चुकल्या की अमेरिकेकडे एक्झिट प्लॅन नाही. म्हणजे अमेरिका कारवाई जरूर करतो परंतु ती कारवाई केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील
त्याच्यानंतर कशा पद्धतीचं वातावरण असेल, हे इतिहासामधले अनेक उदाहरणं असं दाखवतात की ते अमेरिकेच्या बाबतीमध्ये फेल्युअर गेल्या. अमेरिकेचं शॉर्ट टर्म इंटरेस्ट अमेरिकेमध्ये नेहमी महत्वाचे मानले जातात आणि लॉंग टर्म इंटरेस्ट पेक्षा पण शॉर्ट टर्म इंटरेस्टला प्राधान्य परराष्ट्र धोरणामध्ये दिलं जातं. अर्थात त्यांनी बघितलं आपण की साधारणतः इराकमध्ये आपण जर पाहिलं तर इराकमध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती होती. सद्दाम हुसेनचं शासन होतं साधारणतः एक 20-22 वर्षांपूर्वी आणि त्यांना त्याच्यावरती पण असा आरोप केला गेला होता की सद्दाम हुसेनकडनं पण वेपन्स हे डेव्हलप केले जातात, न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप केले जातात आणि प्रिएम्प्टिव्ह अटॅकचाच ह्या संकल्पनेचा वापर करून अमेरिकेने आपल्या फौजा ज्या आहेत त्या इराकमध्ये घुसवल्या होत्या आणि मग सद्दाम हुसेनला पकडण्यात आलं, तो खटला चालला. सद्दाम हुसेनला 2003 मध्ये फाशी दिली. पण नंतर काय झालं तर नंतर असं झालं की इराकमध्ये कधीही स्थिर शासन आलं नाही. इराक हे पूर्णपणे इन्स्टेबल राहिलं आणि या इन्स्टेबल राहण्याचा फायदा मग इतर ज्या दहशतवादी संघटना आहेत, मग अल कायदा असेल, आयसिस असेल, यांनी घेतला आणि त्या इराकच्या वातावरणाचा फायदा त्यांनी घेतला. अजूनही इराकमध्ये शांतता नाहीये. तिथं पण अनेक सिटीजमध्ये त्यांचे रिजनल लॉर्ड जे आहेत त्यांचं राज्य आहे. सिमिलर प्रकार लिबियामध्ये घडला. लिबियामध्ये गदाफीच्या नंतर गदाफीला अशाच पद्धतीने हँग करण्यात आलं. अमेरिकेचा त्याच्यामध्ये हात होता आणि गदाफी गेल्यानंतर लिबियामध्ये पण शांतता कधी टिकली नाही. अफगाणिस्तानचा जर उल्लेख केला तर अफगाणिस्तानमध्ये तालिबान होतं 1996 ते 2001ला परत अमेरिकन फौजा तिथे गेल्या आणि तालिबान शासन कोसळलं. पण 1 पासून तर 2021 पर्यंत अमेरिकन फौजा तिथे होत्या पण शांतता कधी नांदली नाही आणि 21ला शेवटी बायडन असताना अमेरिकेला अफगाणिस्तानमधनं काढता पाय घ्यावा लागला. ते 3 उदाहरणं असं दर्शवतात की इस्लामिक देशांचं अंतर्गत राजकारण जे आहे, परिस्थिती आहे ती पूर्णपणे वेगळी आहे आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला त्या त्या ठिकाणी सत्तांतर घडवून आणण्याचा प्रयत्न एखाद्या एक्सटर्नल पॉवरने केलेला आहे त्यावेळेला एक तर ते बॅकफायर झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये कोणताही एक्झिट प्लॅन नाहीये. आता हाच प्रकार तुम्हाला इराणच्या बाबतीमध्ये दिसतो. त्यांना असं वाटलं होतं की आयातुल्ला खामेनी गेल्यानंतर कदाचित ही धार्मिक राजवट जी आहे ही पूर्णपणे कोसळून पडेल. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इराणला याची कल्पना आहे कारण इराणसाठी पण सर्व्हायव्हलचा हा प्रश्न आहे जसं इस्रायलसाठी सर्व्हायव्हलचा आहे. दोघांनी पण एक दुसऱ्याला नष्ट करण्यासाठीची धमक्या दिलेल्या होत्या आणि दोघांनी सांगितलं होतं की आम्ही परस्परांना दोघांनाही आम्ही संपूर्ण इराणनी पण सांगितलं, इस्रायलनी पण सांगितलं होतं अशा प्रकारे. त्यामुळे दोघांच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न असल्यामुळे इराणने याची तयारी साधारणतः 10 वर्षांपासून सुरू केली होती. त्यांना याची पूर्ण कल्पना होती की आपल्यावरती अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले 16 मध्ये तेव्हाच त्यांना या स्वरूपाची तयारी त्यांनी सुरू केली होती की आपल्यावरती अशा प्रकारचा अटॅक होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी 4 स्तरीय रचना बनवून ठेवली होती. त्यामुळे याची पण कल्पना होती की कदाचित आयातुल्ला खामेनीवरती अटॅक होऊ शकतो आणि हा अटॅक सेकंड अटॅक आहे, हा पहिला अटॅक नाहीये. 1981ला त्यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाला होता आणि त्यामध्ये त्यांचा डावा हात जो आहे त्याला इजा झाली, ती परमनंटली इजा झाली त्यांना. आणि मग त्यामुळे इराणने याची पूर्ण प्लॅनिंग करून ठेवलेली होती आणि त्यांनी 4 स्तरीय चेन ऑफ कमांड तयार करून ठेवली होती. म्हणजे आयातुल्ला खामेनी गेलं तर नेक्स्ट कोण असेल, मग नेक्स्ट कोण असेल, मग नेक्स्ट कोण असेल. इराणमध्ये 31 जिल्हे आहेत, म्हणजे प्रांत आहेत, आपण त्याला जिल्हे म्हणतो, ते प्रांत आहेत त्यांच्याकडे. आणि या 31 प्रांत मध्ये जी त्यांची रेव्होल्युशनरी गार्ड म्हणजे त्यांची जी सैन्य आहे हे ह्या 31 प्रांतामध्ये विभागले गेले आणि प्रत्येकाचा एक कमांडर आहे. त्या कमांडरने अशा परिस्थितीमध्ये काय करायचं हे पण त्यांच्याकडे ठरलेलं होतं. दुसरा मुद्दा असा होता की इराण पुरस्कृत संघटनांनी पण कारण आयातुल्ला खामेनी गेल्यानंतर आदेश कोण देणार हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे आदेशाची वाट न बघता कोणी काय काय करायचं या स्वरूपाची प्लॅनिंग ही त्यांची पूर्णपणे झालेली होती आणि ती झालेली असल्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की ज्या पद्धतीचे रिटॅलिएटरी अटॅक्स इराणकडनं व्हायला लागले ते अटॅक्स हे सगळ्यांना धक्का देणार आहेत, विशेष करून अमेरिकेला प्रचंड धक्का देणारे आहेत. आणि या अटॅक्स मध्ये गेल्या आठवड्यामध्ये आपण साधारणतः पाहतो इराणने केलं असं की इराणने केवळ अमेरिका आणि इस्रायलला टार्गेट नाही केलं तर त्याच्याबरोबर 13 देशांना तिने टार्गेट केलं. अमेरिकेचे आखातामध्ये 7 मिलिटरी बेसेस आहेत, एअर बेसेस आहेत. अमेरिकेच्या सगळ्या अरब देश इस्लामिक देशांच्या रक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतलेली. अमेरिकेने त्यांना सांगितलं की तुम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरती कॉन्सन्ट्रेशन करा, काळजी करू नका, आमचे एअर बेसेस तुमच्याकडे मिलिटरी बेसेस आहेत आणि त्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारा पैसा तुम्ही आम्हाला देत जा त्याला मेंटेन ठेवण्यासाठी आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी एअर डिफेन्स सिस्टम बसवून देतो. त्याला थार्ड सिस्टम असं म्हणतात. थार्ड म्हणजे हाय अल्टिट्यूड वरती ज्यांना जे मिसाईल्स असतात त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठीची सिस्टम आहे. अशा पद्धतीचं त्यांना एअर डिफेन्स प्रोटेक्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमचे एअर बेसेस वापरू ज्या ज्या वेळेला आम्हाला गरज पडेल त्या त्या वेळेला. अशा पद्धतीचं एक प्रकारची सिक्युरिटी गॅरंटी अमेरिकेने घेतली होती
आणि त्यामुळे इराणने काय केलं, ह्या 7 देशांवरती अटॅक सुरू केले आणि मग ह्या 7 देशांच्या अटॅक्सवरती त्यांनी अमेरिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. केवळ 7 देशांवरती अटॅक करून इराण थांबला नाही, तर डायरेक्ट सायप्रस पर्यंत ते घुसले. आणि सायप्रस म्हणजे हा मेडिटेरियन कंट्री आहे, तिथं ब्रिटिश एअरचा एक बेस आहे, त्याच्यावर त्यांनी अटॅक केला. आणि अगदी एक्स्ट्रीम ज्याला आपण असं म्हणतो साऊथ कडे, तो ओमान सारखा देश, ओमानवरती पण त्यांनी अटॅक केला. नंतर टर्कीकडे देखील त्यांनी इम्पॉर्टंट अटॅक केला. त्याचप्रमाणे टर्कीच्या एअरबेस वरती केला. अझरबैजान पर्यंत अटॅक झाले. आता याच्यामध्ये ते हे करून थांबले नाही, तर त्यांनी सौदी अरेबियाच्या अरामको ही सौदी अरेबियाची This meeting is being सगळ्यात. recorded. तर आता ही जी ऑइल रिफायनरी आहे, या ऑइल रिफायनरीवरती पण त्यांनी अटॅक केला. त्यानंतर इराण पुरस्कृत ज्या संघटना आहेत, विशेष करून हौती आहे, ही येमेन मध्ये आहे, त्यांनी स्टेट ऑफ हार्मुज मधल्या काही टँकर्स वरती अटॅक करायला सुरुवात केली. आता मी थोडं स्टेट ऑफ हार्मुज कडे येतो. तर स्टेट ऑफ हार्मुज म्हणजे काय, अगदी थोडक्यात समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे की तेलाचं ट्रान्सपोर्टेशन मध्ये स्टेट ऑफ हार्मुजची भूमिका अतिशय महत्वाची. आता तुम्हाला मी अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो की हा प्रवास सगळा कसा होतो. साधारणतः सौदी अरेबिया, इराक, कुवैत, कतार, त्याच्यानंतर इराण सुद्धा यांच्याकडनं तेलाचे टँकर्स निघतात. आता हे जे तेलाचे टँकर्स आहेत, एखादी कंपनी जी आहे, एक मार्स नावाची कंपनी आहे, सगळ्यात मोठी ऑइल ट्रान्सपोर्टेशन करणारी ही कंपनी आहे. आता हिचं जहाज जेव्हा ते तेल घेतं, ते तेल त्याच्यामध्ये भरलं जातं, बॅरल्स मध्ये भरलं जातं. साधारणतः एका शिप वरती असं धरून चला की 1 लाखापर्यंत किंवा 2 लाखांपर्यंत सुद्धा बॅरल्स असू शकतात. इतके प्रचंड मोठ्या शिप्स असतात. जेव्हा हे शिप निघतं त्यावेळेला पहिले त्या शिपचा इन्शुरन्स काढला जातो त्या संपूर्ण गोष्टीचा. आणि इन्शुरन्स काढणाऱ्या सगळ्या वेस्टर्न कंपन्या आहेत. पहिले इन्शुरन्स काढला जातो आणि मग ते शिप प्रवेश करतं, ते गल्फ ऑफ ओमान मध्ये प्रवेश करतं. आणि गल्फ ऑफ ओमान मधनं ते पुढे पुढे येतं आणि एक 32 किलोमीटरची अरुंद अशा प्रकारची जागा आहे समुद्रामधली, त्याला स्ट्रेट ऑफ हार्मुज असं म्हणतात. आणि त्याच्यावरती प्रामुख्याने ओमान आणि इराणचा कंट्रोल आहे. आता तिथनं ही इतकी निमुळती जागा आहे, त्या निमुळत्या जागेमधनं हे ऑइल टँकर्स निघतात आणि ते गल्फ ऑफ ओमान मधनं पर्शियन गल्फ मध्ये येतात. पर्शियन गल्फ मध्ये आल्यानंतर ते अरेबियन महासागरामध्ये म्हणजे अरेबियन समुद्रामध्ये येतात. अरेबियन समुद्रामधनं ते हिंदी महासागरात येतात. भारताला ते तेल जे पाहिजे ते मिळतं, भारताला 40% मिळतं, भारताकडे आपण नंतर येऊ. आणि मग त्यानंतर ते जहाज पुढे जातात हिंदी महासागराच्या माध्यमातून आणि गेल्यानंतर ते साऊथ चायना सी मध्ये प्रवेश करतात. आणि साऊथ चायना सी मधनं ते चायनाला जे तेल लागतं, चायना पण स्टेट ऑफ हार्मुज मधनं 80% तेल घेतो. मग ते स्टेट ऑफ हार्मुज मधनं साऊथ चायना सी मध्ये गेल्यानंतर ते चायनाला ते टँकर जातात आणि मग त्याच्यानंतर ते पुढे जातात, ते स्टेट ऑफ तैवान मध्ये जातात. स्टेट ऑफ तैवान म्हणजे जसं स्टेट ऑफ हार्मुज आहे तसं स्टेट ऑफ तैवान आहे. अत्यंत निमुळती अशा प्रकारची समुद्रभूमी आहे. त्या स्टेट ऑफ तैवान मधनं ते पुढे पुढे जातात आणि मग ते दक्षिण कोरिया आणि जपान पर्यंत पोहोचतात. म्हणजे जेव्हा हे जहाज निघतं साधारणतः गल्फ ऑफ ओमान मधनं म्हणजे स्टेट ऑफ हार्मुज मधनं, तेव्हा ते जपान पर्यंत शेवटचं पोहोचतं. आणि पोहोचत असताना त्यांना 2 चोक पॉईंट लागतात. चोक पॉईंट म्हणजे आपल्या घशाचा जो चोक आहे तसे चोक पॉईंट. या चोक पॉईंट म्हणजे एक आहे स्टेट ऑफ हार्मुज आणि दुसरा स्टेट ऑफ तैवान. त्यामुळे या संपूर्ण ट्रान्सपोर्टेशन मध्ये ह्या 2 चोक पॉईंटचं प्रचंड महत्व आहे. आणि जर तुम्ही हे चोक पॉईंट अडवले तर तुम्हाला तेलाचं ट्रान्सपोर्टेशन सप्लाय चेन जी आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते. आता याच्यामध्ये कळीचा प्रश्न असा आहे की स्टेट ऑफ हार्मुज आजपर्यंत कधीच बंद झालेलं नाही. जेव्हा गल्फ पहिलं वॉर झालं 1981 to 88 फर्स्ट गल्फ वॉर, त्याच्यानंतर सेकंड गल्फ वॉर झालं 1991 to 1999, त्याच्यानंतर अनेकदा असे प्रसंग आले, सिव्हिल वॉर झाले, टेरर अटॅक झाले, पण गल्फ ऑफ स्टेट ऑफ हार्मुज कधी बंद नाही पडलं. हे का नाही बंद पडलं? कारण इराणचं जे सगळं तेल आहे ते स्टेट ऑफ हार्मुजच्या माध्यमातून जगाला मिळत असतं किंवा विशेष करून भारताला मिळत होतं, चायनाला मिळतं, म्हणून इराणने कधीही ते बंद केलं नाही. आज सुद्धा ऑफिशियली स्टेट ऑफ हार्मुज बंद नाही, हे लक्षात घ्या. आता याच्यात काय झालेलं आहे की ज्या इन्शुरन्स काढणाऱ्या कंपन्या आहेत त्या प्रामुख्याने पश्चिमी कंपन्या आहेत, त्यांनी इन्शुरन्स काढायला नकार दिला. आणि इन्शुरन्स काढायला नकार दिल्यामुळे मोठमोठ्या ट्रान्सपोर्टेशनच्या कंपन्या ऑइल टँकर समुद्रामध्ये उतरवायला तयार नाहीये. त्यामुळे ऑफिशियली स्टेट ऑफ हार्मुज क्लोज नाहीये. मात्र ट्रान्सपोर्टेशन तिथं खूप कमी झालंय, ड्रास्टिकली कमी झालंय. हार्डली 10-12 जहाज तिथं आजकाल फिरत असतील, तेवढेच आहे, कारण त्यांचा सुद्धा इन्शुरन्सचा बिग इश्यू आहे. मग त्यांनी काय केलं की आता ते झाल्यामुळे प्रेशर वाढायला लागले. इराणची स्ट्रॅटेजी काय होती की सगळे अमेरिकेचे मित्र देश आहेत ना,
त्यांना दोन पद्धतीने त्रास द्यायचा. एक तर अरब देशांवरती अटॅक करायचं. दुबई सारखं जे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, जगभरातले टुरिस्ट तिथे येतात, सेम डेस्टिनेशन मानलं जाते इन्व्हेस्टमेंटसाठी, तिथं मुद्दामून करायचं. 5 स्टार हॉटेलवरती अटॅक करायचा. म्हणजे मग हे अरब देश पॅनिक होतील, ते अमेरिकेला दोष देतील की अरे बाबा तुम्ही सिक्युरिटीची गॅरंटी घेतली आमच्या आणि तुम्ही आमची सिक्युरिटी करत नाही आहात आणि आमच्यावरती डायरेक्ट अटॅक्स व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे ते अमेरिकेवरती प्रेशर टाकतील की तुम्ही निगोशिएशन करा. दुसरा मुद्दा असा आहे की जर सप्लाय चेन डिस्टर्ब झाली स्टेट ऑफ हार्मुज मधलं, तर सगळ्यात मोठा जसं भारताला त्रास होणार, चायनाला त्रास होणार, तसं जपानला पण होणार, साऊथ कोरियाला पण होणार. हे सगळे अमेरिकेच्या अत्यंत जवळचे मित्र देश आहेत आणि मग तेलाच्या किमती वाढणार, तेलाच्या किमती वाढल्यानंतर महागाई वाढणार आणि या सगळ्यांचा परिणाम आहे हा अमेरिकेच्या मध्यवर्ती निवडणुका. अमेरिकेमध्ये आता मध्यवर्ती निवडणुका आहेत नोव्हेंबर 2026 मध्ये. आता ह्या मध्यवर्ती निवडणुका काय प्रकार आहे? हा असा प्रकार आहे की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष 4 वर्षांसाठी निवडला जातो. जेव्हा तो 2 वर्षाचा कालावधी पूर्ण करतो, साधारणतः पूर्ण करण्याच्या मार्गावरती असतो, त्यावेळेला त्यांनी केलेल्या कामावरती एक निवडणूक होती आणि ती निवडणूक अमेरिकेचं जे काँग्रेस आहे त्याची 2 सभागृह, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट, यांच्यासाठीची निवडणूक असते. परंतु त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोक मतदान जे होतं हे एक अध्यक्षाच्या परफॉर्मन्स वरती होतं. आणि ही नोव्हेंबरची निवडणूक इतकी महत्वाची आहे की जर डोनाल्ड ट्रम्पचा रिपब्लिक पक्ष जर ते हरला तर मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या कोणत्याही योजनांना पूर्णत्वाला जाता येणार नाही. इथपर्यंत म्हणजे की खुद्द डोनाल्ड ट्रम्पने अशी भीती व्यक्त केली आहे की जर मी हरलो तर मला काढून टाकण्यासाठी इम्पिचमेंट प्रोसेस ही अमेरिकन काँग्रेसमध्ये येऊ शकते. त्यामुळे कसंही करायचं आणि नोव्हेंबरची निवडणूक जिंकायची. आता त्यासाठी त्यांना खूप प्रयत्न त्यांचे चालू आहेत. त्यांना रशिया युक्रेन युद्ध थांबवायचं होतं पण ते थांबलं नाहीये. पॅलेस्टाईन इस्रायल मधला संघर्ष तो थांबलेला नाहीये. एक फक्त व्हेनेझुएलाची कारवाई सक्सेसफुल ठरली. मात्र आता इराणच्या बाबतीमध्ये असं आहे की जर इराणचा हा संपूर्ण प्रकरण फेल गेलं, हे संघर्ष लांबला, हा ताणला गेला, हा आणखी 2-3 महिने संघर्ष चालला तर स्वाभाविकपणे तेलांच्या किमतीवरती परिणाम होणार. जेव्हा 28 फेब्रुवारीला हा संघर्ष सुरू झाला त्यावेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत ही $72 प्रति बॅरल होती, जी आता $84 प्रति बॅरल झाली. म्हणजे साधारणतः $12 किंमत वाढली. आणि असा अंदाज आहे, ज्या तेलामधल्या एजन्सीज आहेत सगळ्या, त्या असा अंदाज व्यक्त करतायत की साधारणतः पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये हा संघर्ष जरा चिघळला तर ती $100 प्रति बॅरल जाईल. आणि ही जेव्हा $100 प्रति बॅरल पर्यंत जाईल त्यावेळेला स्वाभाविकपणे जगभरात त्याचा फटका बसेल, महागाई वाढण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम नोव्हेंबर मधल्या निवडणुकांवरती होईल. आता आपण भारताच्या दृष्टिकोनातून थोडक्यात विचार करू की या स्टेट ऑफ हार्मुजचा आणि भारताचा काय संबंध आहे. तर भारत साधारणतः आपण आपली जी तेलाची गरज आहे ही तेलाची गरज आपण 40 देशांकडनं भागवतो. भारत आपल्या गरजेच्या 88% तेल आयात करतो. 88% आपण तेल जे आहे ते इम्पोर्ट करतो आणि हे तेल आपण 40 देशांकडनं इम्पोर्ट करतो. या 40 देशांपैकी साधारणतः 5 आखातातले देश आहेत, म्हणजे मुस्लिम इस्लामिक देश आहेत. हे फक्त 5 आहेत आणि त्यांच्याकडनं आपण 50% तेलाची गरज भागवतो, 50%. पण उरलेली 50% आहे हे ती आपण काही प्रमाणात रशियाकडनं घेतो, काही प्रमाणात आफ्रिकेकडनं घेतो, काही प्रमाणात अमेरिकेकडनं घेतो, काही प्रमाणात लॅटिन अमेरिकेकडनं घेतो. म्हणजे जर तुम्ही साधारणतः 6 देश सोडले, 5-6 देश जे आपण मुस्लिम देश आहेत ज्यांच्याकडनं तेल घेतो आणि हार्मुजच्या माध्यमातून येतं स्टेट ऑफ हार्मुज, तर असं जर तुम्हाला अगदी अजूनही स्पेसिफिक जर माहिती पाहिजे असेल तर मी असं सांगतो की भारताची प्रति दिवसाची जी गरज आहे, प्रति दिवशीची तेलाची जी गरज आहे आणि आपली जी प्रति दिवसाची तेलाची आयात आहे ही साधारणतः 50 लाख बॅरल्स एवढी आपली गरज आहे. एवढा आपला इम्पोर्ट आहे, एवढी आपली आयात आहे, 50 लाख बॅरल्स. यापैकी 25 लाख बॅरल्स हे स्टेट ऑफ हार्मुज मधनं येतात आणि उरलेले 25 लाख जे आहेत ते इतर देशांकडनं येतात. 40 देशांकडनं, मी त्यांचं सांगितलं ते 6 देश वगळा तुम्ही, म्हणजे उरलेल्या 34 देशांकडनं आपण हे तेल आयात करत असतो. आता आपण बघितलं तर साधारणतः हार्मुज मधनं 22 ते 25 लाख बॅरल्स हे आपलं तेल आपण घेतं आणि जे आपण भारत आयात करतो. जर आजच्या घडीला आपण पाहिलं तर आपल्याकडे कितीचा स्टॉक आहे तेलाचा, तर एकूण आपल्याकडचा जो तेलाचा स्टॉक आहे बघा, तेल हे 2 पद्धतीने, एक तर आपल्या सरकारी रिझर्वायर मध्ये ते साठवलं जातं आणि खासगी रिझर्वायर मध्ये पण तेल साठवलं जातं. काही वेळेला जहाजांमध्ये पण समुद्रात ते तेल ठेवलं जातं. अशा 3 पद्धतीचा जर विचार केला, सगळ्यांचा जर एक कलेक्टिव्ह आपण काउंट घेतला तर अप्रॉक्सिमेटली भारताकडे 100 मिलियन बॅरल्स एवढं सध्या तेल आहे. 100 मिलियन
मग ते मँगलोरला आहे, विशाखापट्टणमला आहे, मुंबईला आहे, जामनगरला आहे, अशा अनेक ठिकाणी रिफायनरीज आहेत ज्या प्रामुख्याने ज्या ठिकाणी आपण ऑइल हे साठवून ठेवलंय. जर हे आपण आपली 50 लाख बॅरल पर डे ची गरज लक्षात घेतली तर टेंटेटिव्हली आपल्याकडे 2 महिने पुरेल एवढा आपल्याकडे साठा सध्या, म्हणजे 2 महिने ऍब्सोल्युटली पॅनिक पोझिशन नाही, ऍब्सोल्युटली पॅनिक पोझिशन नाही. आता मुद्दा असा आहे की 2 महिन्यामध्ये आपल्याला खूप मोठा ब्रिथिंग स्पेस आहे. तो ब्रिथिंग स्पेस आपण इतरांकडनं तेल घेण्यासाठी वापरू शकतो. हा आपल्याकडचा सगळ्यात पार्ट महत्वाचा आहे. आपण प्रतिवर्षी साधारणतः 140 अब्ज डॉलरचं तेल विकत घेतो, 140 बिलियन डॉलरचं. आपण रशियाकडनं 3 वर्षांमध्ये 167 बिलियन डॉलरचं तेल हे प्रामुख्याने विकत घेतलेलं आहे. अर्थात याच्यामध्ये ही बाब नक्कीच आहे की आता अशा प्रकारची जेव्हा सिच्युएशन होती तेव्हा आपल्या पुढचे पर्याय काय असतात. तेव्हा पर्याय असतो आपल्याकडचा महत्वाचं म्हणजे की आपण आफ्रिकेमधनं जास्त तेल पिकअप करू शकतो, आपण लॅटिन अमेरिकेमधनं तेल पिकअप करू शकतो. तेलाचे मित्रांनो 3 प्रकार आहेत. एक तेल आहे जे रशिया विकतो, त्याला उराल ऑइल असं म्हणतात, उराल ऑइल म्हणतात. जे आखातातले इस्लामिक देश तयार करतात आणि विकतात त्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतात. आणि जे अमेरिका आणि लॅटिन अमेरिका विकतं त्याला WTI म्हणजे वेस्ट टेक्सास अशा प्रकारचं ऑइल त्याला नाव आहे, ते आहे. अशा 3 प्रकारचे ऑइल जागतिक बाजारपेठेमध्ये आहे आणि भारत तिन्ही पण घेतो. आता व्हेनेझुएला किंवा जो WTI नावाचं ऑइल आहे ते जरा जाड असतं, ठीक असतं आणि त्याला रिफाईन करण्यासाठी विशिष्ट रिफायनरीज लागतात, त्या भारताकडे आहेत, जामनगरमध्ये त्या आहेत. त्यामुळे आपण व्हेनेझुएलाकडले घेऊ शकतो, आपण अमेरिकेकडले घेऊ शकतो, आपण आफ्रिकेकडले घेऊ शकतो आणि ऑब्व्हियसली रशियाकडनं, रशिया आपला मित्र देश आहे, आपण त्याच्याकडे घेऊ शकतो. लक्षात घेणं गरजेचं आहे की फेब्रुवारी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने 11 लाख बॅरल्स हे रशियाकडे घेतलेले. 11 लाख बॅरल्स लक्षात घ्या. म्हणजे आपली गरज 50 लाख बॅरलची पर डे आहे, त्याच्यापैकी 11 लाख बॅरल्स आपण रशियाकडे घेतो. साधारणतः त्याच्या 2 महिन्यापूर्वी आपण 25 लाख बॅरल्स घ्यायचो. पण ज्या 2 रशियन कंपन्या आपल्याला तेल द्यायच्या त्याच्यामध्ये रॉझिनेट होती आणि दुसरी ल्युकॉइल होती. त्या रॉझिनेट आणि ल्युकॉइल या दोन्ही कंपन्यांवरती अमेरिकेने निर्बंध टाकले आणि आपल्याकडची जी कंपनी होती रिलायन्स कंपनी, त्या कंपन्यांबरोबर टायअप करायची. त्यामुळे अशा पद्धतीने रिलायन्स कंपनीला पण सांगितले गेले की सध्याचे ट्रान्झॅक्शन तुमचे वर्कआउट करा पण स्लोली तुम्ही फेज आउट करा असं अमेरिकेने सांगितलेलं आहे. पण असं असतानाही आपण 11 लाख बॅरल प्रति दिवशी हे रशियाकडे घेतो. ज्यावेळेला इमर्जन्सी येते त्यावेळेला ऑब्व्हियसली आपण पूर्णपणे ऑटोनॉमस देश आहोत, आपली डिसिजन मेकिंग पूर्णपणे ऑटोनॉमस आहे, आपलं परराष्ट्र धोरण भारताच्या नागरिकांच्या इच्छा आकांक्षांवरती डिपेंड आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली भारताने ते केलं असतं. 2022 मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवरती अटॅक केलेला होता तेव्हा तेलाच्या किमती अशाच वाढल्या होत्या. तेव्हा तेलाची किंमत तर $117 प्रति बॅरल झाली होती 17 मार्चच्या आसपास, 17 मार्च 2022 मध्ये. अशा वेळेला अमेरिकेने रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले आणि अमेरिकेने आपल्याला पण सांगितले की तुम्ही रशियाकडनं तेल घेऊ नका. मात्र आम्ही कोणत्याही पद्धतीच्या दबावाला बळी पडलो नाही आणि आम्ही तात्काळ रशियाकडनं तेल घेतलं. आम्हाला त्याच्यावरती कन्सेशन मिळालं. आम्हाला साधारणतः $13 पासून तर शेवटी $5 पर्यंतचं कन्सेशन हे त्यांच्याकडे मिळालं. आता मी हे तेलाचं सांगतो भारतावरती इम्पॅक्ट होणार आहे. भारताचा पहिला 2 कन्सर्न आपले आहेत. एक आहे आपल्या तेलाची सप्लाय चेन स्टेट ऑफ हार्मूज मधून येणारे आणि दुसरं साधारणतः 90 लाख भारतीय हे सध्या आखातामध्ये राहतात. आता यांचं आपल्या अर्थव्यवस्थेला कसं योगदान आहे ते बघा. भारताला आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त फॉरेन रेमिटन्सेस स्वीकारणारा आणि घेणारा हा भारत हा नंबर 1चा देश आहे. चायनाचे आपण पुढे आहोत. मागच्या वर्षी भारताला $125 बिलियन फॉरेन रेमिटन्स मिळाला. अर्थात या $125 बिलियन पैकी $60 बिलियन एकट्या आखातामध्ये येतो. म्हणजे काय फॉरेन रेमिटन्स म्हणजे काय, तर आपले भारतीय आखातामध्ये जे पैसा कमवतात तो पैसा ते वाचवतात, सेव्हिंग करतात. तुम्हाला माहिती भारतीयांची प्रवृत्ती सेव्हिंग करण्याची आहे आणि म्हणून आपल्याकडच्या बँका टिकून राहतात. म्हणजे अगदी वर्स्ट मधल्या वर्स्ट केसमध्ये एखादी बँक दिवाळखोर होती. अमेरिकेमध्ये दर 10 बँकांमध्ये 5 बँका दिवाळखोर होतात. का? कारण अमेरिकन नागरिक सेव्हिंग करत नाही. भारतीयांचं सगळ्यात मोठं लक्षण जे आहे ते सेव्हिंग करण्याचं आहे. म्हणून आपण सेव्हिंग करतो आणि हे भारतीय जो पैसा सेव्ह करतात तो आपल्या मायदेशी पाठवतात. तो मायदेशी आल्यानंतर तो बॉन्डच्या रूपाने आरबीआय मध्ये राहतो आणि हे बॉन्ड्स आपल्या अर्थव्यवस्थेला स्टेबिलिटी प्रदान करतात. त्यामुळे फॉरेन रेमिटेन्सेसचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. जेव्हा इकॉनॉमिक सिच्युएशन ही क्रायसिस मध्ये असते त्यावेळेला असे बॉन्ड्स आपल्याला स्टेबिलिटी प्रदान करतात. त्यामुळे या भारतीयांचं महत्व आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणून आपले 2 प्रामुख्याने कन्सर्न या वॉरच्या बाबतीमध्ये, एक तर सप्लाय चेन तेलाची आणि दुसरं आमचे भारतीय 90 लाख जे त्या ठिकाणी राहत आहेत. आता यासाठी भारत त्या बाबतीमध्ये कन्सर्न आहे. आता आपण परत थोडंसं युद्धाकडे येऊ.
आता हा संघर्ष साधारणतः किती काळ चालेल हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आता असं झालंय की इराणची जी स्ट्रॅटेजी होती पहिल्या आठवड्यामधली, ती स्ट्रॅटेजी अशी होती की अमेरिकेचे एअर बेसेस, मिलिटरी बेसेस आखातामध्ये उद्ध्वस्त करायचे. दुसरं, त्यांची रडार सिस्टम निष्प्रभ करून टाकायची. आता रडार सिस्टम त्यांच्या दोन प्रकारच्या आहेत अमेरिकेच्या. पहिली रडार सिस्टमला थाड असं म्हणतात. आता ही थाड सिस्टम थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. एक थाड सिस्टम तयार करायला साधारणतः जो खर्च येतो ते $300 दशलक्ष एवढा येतो. किती? $300 दशलक्ष. आता हे थाड काय प्रकार आहे तो तुम्ही बघितला असेल की एक ट्रक आहे आणि त्याला मोबाईल ऍक्च्युली इंटरसेप्टर मिसाईल्स म्हणतात. त्या ट्रकवरती लॉन्चर्स असतात. एका लॉन्चरमध्ये 6 लॉन्चर्स असतात आणि 48 बॅलिस्टिक मिसाईल तिथं असतात. तर याच्यामध्ये असं होतं की साधारणतः किती उंचीपर्यंत हे जाऊ शकतं. म्हणजे आता तुम्ही आपल्याकडे S-400 जे ऑपरेशन सिंधूर मध्ये आपण वापरलं, तर S-400 हे 30 किलोमीटर वरतीपर्यंत जाऊ शकतं. म्हणजे जर एखादं पाकिस्तानकडनं मिसाईल आला असेल तर आपण 30 किलोमीटर उंचीपर्यंत, अल्टिट्यूड पर्यंत ते मिसाईल जाऊ शकतो आणि आकाशामध्ये त्याला डिस्ट्रॉय करू शकतं. थाड ही जगातली एकमेव अशी सिस्टम आहे की ती 150 किलोमीटर पर्यंत, म्हणजे ती पार वातावरणाचा पहिला टप्पा क्रॉस करून जाऊ शकते. 150 किलोमीटर वरतीपर्यंत, अल्टिट्यूड पर्यंत जाऊ शकते आणि वातावरणामध्येच त्या एखाद्या मिसाईलला शत्रू पक्षाकडनं आलेल्या डिस्ट्रॉय करू शकते. तर याच्या बॅटरीज असतात. या बॅटरीज करायला साधारणतः $1 बिलियन खर्च आहे बॅटरीज करण्यासाठी येतो. आणि हे इतकं सोपं आहे की हे भराभर ट्रक्स वरून इकडनं तिकडे घेऊन जाता येतात. म्हणून अमेरिकेने अशा प्रकारच्या 6 थाड सिस्टम जगभरामध्ये बसवलेल्या आहेत. जपानमध्ये बसवली आहे, साऊथ कोरियामध्ये बसवलेली आहे, आखातामध्ये 2 थाड सिस्टम त्यांनी बसवलेल्या आहेत, युरोपमध्ये थाड सिस्टम बसवली. आखातामध्ये त्यांनी 2 ज्या बसवल्या ते सौदी अरेबिया आणि जॉर्डन मध्ये बसवल्या आहेत. आता ह्या इराणनी काय केलं की जॉर्डन मधली त्यांची जी थाड सिस्टम होती त्या थाड सिस्टम वरती त्यांनी ड्रोनने अटॅक केला. आता बघा, इराण हा त्याचं स्पेशालिटी काय आहे इराणची, तर त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत. हे ड्रोन मित्रांनो असे आहेत की त्याला शाहीन 136 असं म्हणतात. हे जे शाहीन नावाचं ड्रोन आहे ना, हे बनवण्यामध्ये इराणची मास्टरी आहे. ती मास्टरी अशा पद्धतीने आहे की तसे ड्रोन त्यांच्याकडे हजारोनी आहे आणि हे ड्रोन बनवायला साधारणतः खर्च येतो $20,000. आता $20,000 एक ड्रोन आणि दुसरीकडे $1 मिलियन, $1 बिलियन थाड सिस्टम. आता हे करतात काय की हा ड्रोन जेव्हा येतो तेव्हा एकटा ड्रोन नाही येत कधी. जेव्हा इराणकडनं अटॅक होतो तेव्हा एकाच वेळेला त्याचा साधारणतः 50 ड्रोन येतात. आता जेव्हा 50 ड्रोन्स येतात तेव्हा ती रडार सिस्टम असते, थाडची असेल किंवा पॅट्रिएटची असेल, दुसरी सिस्टम त्यांची पॅट्रिएट आहे. या दोन्ही सिस्टमला प्रचंड कन्फ्युजन होतं की एकदम 50 तुमच्याकडे ड्रोन जर आलेले तर नेमकं टार्गेट कोणाला करायचं. आणि त्यामुळे रडार सिस्टम पण कॅच करू शकत नाही या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यातले काही ड्रोन्स ही एअर डिफेन्स सिस्टम भेटतात आणि जातात. तर याच एअर डिफेन्स ड्रोननी अशाच पद्धतीने जॉर्डनची एअर डिफेन्स सिस्टम भेटली आणि अख्खच्या अख्खं रडार जे आहे अमेरिकेचं, असे 2 रडार उद्ध्वस्त केले. एक तिथलं केलं, दुसरं कतार मधलं केलं. कतार मधल्याची जी किंमत 1.2 बिलियन होती आणि हे थाडचं 300 मिलियन होती. या दोन्ही सिस्टम त्यांच्या $20,000 शाहीने उद्ध्वस्त करून टाकल्या. आणि त्यामुळे ह्या ड्रोन्स मध्ये एवढं पोटेन्शियल आहे की ते अमेरिकेचं वॉरशिप देखील डिस्ट्रॉय करू शकतात, काही डॅमेज करू शकतात. त्यामुळे त्यांना फरक नाही पडत. $20,000 आहे आणि असे हजारो ड्रोन जे इराणकडे आहेत आणि त्यामुळे ते करतात असेल की या ड्रोनचे कळप पाठवतात आणि हे कळप पाठवल्यामुळे प्रॉब्लेम असा येतो की ही जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याच्यामध्ये मिसाईल लॉन्चर्स असतात आणि इंटरसेप्टर मिसाईल असते. इंटरसेप्टर मिसाईलचा अर्थ असा होतो की शत्रू पक्षाकडनं एखादं मिसाईल आलं किंवा ड्रोन आलं तर त्याला आकाशामध्ये कॅच करण्यासाठी इंटरसेप्टर मिसाईल इकडनं सोडलं जातं आणि मग त्या हवेमध्ये त्याला डिस्ट्रॉय करून टाकतं. ओके, म्हणजे इकडनं इंटरसेप्टर मिसाईल येतं, इकडनं शत्रू पक्षाचं मिसाईल येतं आणि आकाशामध्ये टक्कर होती आणि टक्कर होऊन ते मिसाईल केलं जातं. पण एकाच वेळेला जर 50 येत असतील तर हे 48ची कॅपॅसिटी आहे. आता मुद्दा असा आहे की हे इंटरसेप्टर बॅलिस्टिक मिसाईल तयार करणं थाडसाठी, पॅट्रिएटसाठी हे फार कठीण काम आहे. अमेरिका असे महिन्याला फक्त 6 तयार करू शकतो, फक्त 6. आता प्रॉब्लेम हा त्यांचा असा झालेला आहे की या ड्रोन सिस्टममुळे, इराणच्या बॅलिस्टिकमुळे यांचे इंटरसेप्टर मिसाईल सिस्टम म्हणजे मिसाईल्स संपलेले आहेत. आता ते कमी इतके झालेले आहेत की अमेरिकेला दक्षिण कोरियामधनं मागवावे लागतात, जपानमधनं मागवावे लागतात, रशिया युक्रेनमधनं मागवावे लागतात आणि ठिकठिकाणनं ते इंटरसेप्टर बॅलिस्टिक मिसाईल मागवावे लागतात इराणचा सामना करण्यासाठी. आता त्याच्यामध्ये खूप त्यांचे फॉरेन मिनिस्टरनी पण सांगितलं, सेक्रेटरी ऑफ स्टेटनी, की हे आम्हाला हे मिसाईलचं प्रोडक्शन आपण वाढवलं पाहिजे.
आता प्रश्न असा निर्माण होतो आहे की या इराणच्या ड्रोनचा सामना कसा करायचा, आणि तो करायचा तर फक्त इंटरसेप्टर बॅलिस्टिक मिसाईलनीच करावा लागतो आणि त्याची संख्या कमी पडते. त्यामुळे आता इराण तर असं म्हणते की आम्ही अजून हायपरसोनिक मिसाईल वापरलंच नाहीये. तर तुम्हाला दोनच मार्ग आहेत. एक तर इराण हे मिसाईल लॉन्च कुठनं करतो, हे ड्रोन लॉन्च कुठनं करतो, त्या लॉन्चर पॅडला उद्ध्वस्त करावं लागेल. आणि त्या लॉन्चर पॅडला उद्ध्वस्त करण्यासाठी गेल्या 72 तासांमध्ये साधारणतः 250 अटॅक्स अमेरिका आणि इस्रायलने तेहरान आणि आसपास केलेले आहेत. पण हे काही लॉन्चर उद्ध्वस्त होत नाहीये. का होत नाहीये? कारण इराणने अंडरग्राऊंड सिटीज तयार केलेल्या आहेत. कारण त्याचं वर्षानुवर्ष काम चालू आहे, कारण त्यांना सर्वांचं थ्रेट आहे. आणि त्यामुळे त्यांनी जमिनीच्या आतमध्ये खोलवर जाऊन टनेल्स तयार केले, सिटीज तयार केल्या, लॉन्चिंग पॅड तयार केले. आणि हे लॉन्चिंग पॅड रडारमध्ये ट्रेस होत नाहीये. आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की त्याला उद्ध्वस्त करता येत नाहीये. आणि त्याला उद्ध्वस्त न करता येत असल्यामुळे त्यांना आता प्रॉब्लेम यायला लागला. आता एक महत्वाचं इंटरप्रिटेशन पुढे यायला लागले, खुद्द अमेरिकेने पण ते मान्य केलंय. ते असं आहे की इराणकडे एवढं अॅक्युरेट इंटेलिजन्स कसं काय आहे, म्हणजे त्यांनी सीआयएचं ऑफिस उद्ध्वस्त केलं आखातामधलं. यांना एवढं प्रॉपरली कसं कळतंय की अमेरिकेचं डिस्ट्रॉय कुठे लोकेट आहे, वॉरशिप कुठे लोकेट आहे. हे बघा, रडार मिसाईलचं 2 प्रकार, एक तर मिसाईल असणं आणि मिसाईल जागणं. ओके, म्हणजे ते प्रॉपर त्या टार्गेटला त्यांनी हिट केलं पाहिजे. मिसाईल असणं ही एक बाब झाली, मिसाईल टार्गेटला हिट करणे दुसरी बाब झाली. आता हे टार्गेटला जर हिट करायचं असेल तर तुम्हाला इंटेलिजन्स इनपुट लागतील. या इराणकडे कुठे इंटेलिजन्स, त्यांचे कोणते सॅटेलाइट्स आहेत? तर आता एक इंटरप्रिटेशन असं आलंय की याच्यामध्ये रशियन सॅटेलाइट्स वापरले जात आहेत. जसं रशिया युक्रेन युद्धामध्ये इलॉन मस्कचे सॅटेलाइट्स हे युक्रेन वापरत होता, तशाच पद्धतीने रशियन सॅटेलाइट्स आता इराण वापरतो. अॅक्युरेट यांच्याकडे इंटेलिजन्स आहे, बरोबर ते टार्गेट करतायत. आणि असं परिस्थिती निर्माण झाली की अमेरिकेने 2 वॉरशिप, पहिल्यांदा अमेरिकेने 2 वॉरशिप या कोणत्या संघर्षाच्या ठिकाणी पाठवले, पहिल्यांदा घडलंय व्हिएतनाम वॉर नंतर. आता अशी बातमी आली की अमेरिका 3रं वॉरशिप पाठवतोय. आता जर 3रं वॉरशिप पाठवत असेल अमेरिका, याचा अर्थ सिच्युएशन डायर आहे. सिच्युएशन ही म्हणावी तेवढी सोपी नाहीये. आता त्याच्यामध्ये मुद्दा याच्यामध्ये अशा स्वरूपाने येतो आहे की मग हे थांबणार कसं? तर याला वॉर ऑफ ॲट्रिशन असं म्हणतात. वॉर ऑफ ॲट्रिशनचा अर्थ असा होतो की ज्याच्याकडचे मिसाईल पहिले संपतील, दारुगोळा संपेल, तेव्हा ते निगोशिएशन टेबलला येते. त्याला म्हणतात वॉर ऑफ ॲट्रिशन. असं जर म्हणलं तर आता इराण कोणत्या परिस्थितीमध्ये माघार घ्यायला तयार नाहीये. अमेरिका प्रचंड चौताळलेला आहे. ऍट एनी कॉस्ट आम्हाला हे सगळं वॉर जिंकणं गरजेचंच आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो की आता अमेरिकन कॅज्युअलिटीज वाढायला लागल्या. ऑलरेडी 3 कॅज्युअलिटीज ऑफिशियली डिक्लेअर झाल्या. अमेरिका घाबरतो कशाला तुम्हाला माहिती का मित्रांनो? अमेरिका घाबरतो बॉडी बॅगला. बॉडी बॅगचा अर्थ काय होतो की त्यांचे सैनिक जर मारले गेले ना आणि त्यांच्या बॉडीज त्या कॉफिन मध्ये अमेरिकेत आल्या ना, तर अमेरिकेतलं वातावरण जबरदस्त हायपर होऊन जातं. अर्थात हे सिच्युएशन इतकी कठीण आहे की अमेरिकेने ग्राउंड फोर्सेस उठवायला धरून टाकले. अमेरिका म्हणतो आम्ही आमचे सोल्जर कधी सॅक्रिफाईस करणार नाही. अमेरिकेने शेवटचे ग्राउंड फोर्सेस उतरवल्या ते सोमालियामध्ये 1993 ला. 1993 मध्ये पीस किपिंग ऑपरेशन चाललं होतं सोमालियामध्ये. त्यावेळेला 22 अमेरिकन सैनिक मारले गेले होते. आणि त्यानंतर अमेरिकन काँग्रेसने ऑलमोस्ट डिसिजन घेतला की आम्ही कधीही सोल्जर्स पाठवणार नाही. तुम्ही आकाशातनं जेवढे पाहिजे तेवढे बॉम्ब टाका, मिसाईल टाका, जे करायचं ते करा, परंतु ग्राउंडला सैन्य उतरवायचं नाही. परंतु आता अशा बातम्या यायला लागल्या की 3 ऑलरेडी सैनिक गेलेत, आणखीन संख्या वाढण्याची शक्यता आहे. आणि जर ह्या बॉडी बॅग्स अमेरिकेमध्ये यायला लागल्या अमेरिकन सोल्जर्सच्या, तर मित्रांनो भयानक अवघड डोनाल्ड ट्रम्पला जाणार आहे. त्यामुळे ऍट एनी कॉस्ट डोनाल्ड ट्रम्पला हे युद्ध जिंकावंच लागणार आहे. हा संघर्ष जिंकावाच लागणार आहे. आणि इराणला ऍट एनी कॉस्ट या सगळ्या गोष्टींमध्ये तिथं तग धरावा लागणार आहे. आता याचं कधी ना कोणत्या संघर्षाचा एक शेवट असतो. याचा शेवट होणार आहे. शेवट कसा होईल? इराणमध्ये रेजिम चेंज होईल, तिथं कदाचित डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट येईल. हे सगळं जरी झालं, त्याचा सगळ्यात मोठा परिणाम असणार आहे ते म्हणजे अमेरिकेचा आखातामधला प्रभाव कमी होणार आहे. अमेरिकेचे एअर बेसेस डिस्ट्रॉय झाले, मिलिटरी बेसेस डिस्ट्रॉय झाले. अरब देशांना हे कळून चुकलं की अमेरिका आम्हाला सिक्युरिटी गॅरंटी प्रोव्हाइड करू शकत नाहीये, आम्हाला सगळ्या भांडणामध्ये पडायचं नाहीये, आम्ही हे मिलिटरी बेसिस आमच्याकडे म्हणून इराण आमच्यावरती अटॅक करतोय, अरब देशांचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. असं असताना अरब देश घोरपडले जातात. त्यामुळे अरब देश किती अमेरिकेला एंटरटेन करतील हा कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे हा संघर्ष आज ना उद्या संपेल, महिना चालेल, 2 महिने चालेल, परंतु हा संघर्ष संपल्यानंतर मित्रांनो पहिला परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे तो म्हणजे आखातातली अमेरिकन पॉवर कमी होणं, नंबर 1. दुसरा परिणाम दिसणार आहे रशियाची आखातामधली पॉवर वाढणं.
तिसरा परिणाम दिसणार आहे चायनाची आखातामधली पॉवर वाढणं. चायनाचं ऑलरेडी वन बेल्ट वन रोड सिस्टम मध्ये चायनाने $1 बिलियन आखातामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता मुद्दा चर्चा असा येणार आहे की चायनाचं महत्व रशियाचं महत्व वाढणार. जितका दिवस स्टेट ऑफ हार्मोज बंद तेवढं रशियन ऑइलला डिमांड. ऑलरेडी अमेरिकेने सांगितले की ऑइल फ्लो झालं पाहिजे रशियाकडनं तेल घ्या. त्यामुळे जितका दिवस हार्मोज बंद तेवढा रशियाचा फायदा होणार. तिसरं असं आहे की कोणतंही डिफेन्स मिसाईल बनवताना त्यासाठी गॅलियम नावाचं एक रेअर अर्थ मिनरल लागतं. आता कोणतंही बनवत असताना याला मायक्रोचिप लागतं, याच्यासाठी रेअर अर्थ मिनरल लागतं. हे कोणाकडे? हे चायनाकडे. त्यामुळे अमेरिकेला ह्या सगळ्या रडार सिस्टम रिपेअर कराव्या लागतील. अमेरिकेला जर रिपेअर करायचं असेल तर तुम्हाला रेअर अर्थ मिनरल लागेल. मग महत्व ते कोणाकडनं घ्यायचं? चायनाकडनं घ्यायचं. म्हणजे ह्या संघर्षानंतर चायनाचं प्रचंड महत्व आहे. त्यामुळे यांना सायलेंट विनर्स कोण आहेत? म्हणजे इराण, इस्रायल, अमेरिका जाऊ द्या, कोण जिंकेल कोण हरेल हा आपल्यासाठी दृष्टीने पाठ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय की संघर्षाने कोणताही प्रश्न सुटणार नाही. हे अत्यंत सूचक विधान 2 दिवसांपूर्वी पंतप्रधानांचं आलंय आणि ते इतकं सूचक आहे की ह्या संघर्षाविषयीचा आपला अप्रोच जो आहे तो याच्यातनं क्रिस्टल क्लिअर झाला की संघर्षाने हे सगळं सुटणार नाहीये. पण जर हा संघर्ष झालाच आहे, आता चालूच आहे, तर याचा आउटकम असा येणार आहे या सगळ्या संघर्षानंतर चायनाचा होल्ड आखातामध्ये वाढणार आहे, रशियाचा होल्ड आखातामध्ये वाढणार आहे, अमेरिकेचा होल्ड हा आखातामधला कमी होणार आहे. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने दिसून येणार आहे. तिसरं रेअर अर्थ मिनरलची मागणी वाढणार आहे. प्रचंड मोठे मिसाईल्स वापरले गेले, ड्रोन्स वापरले गेले या सगळ्या संघर्षामध्ये. त्यामुळे पुन्हा एकदा चायनाचं महत्व या दृष्टिकोनातून वाढणार आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा भारताच्या दृष्टिकोनातून की आता आपल्याला आपली जी स्टोरेज कॅपॅसिटी आहे ती स्टोरेज कॅपॅसिटी वाढवावी लागणार आहे तेलाच्या बाबतीमध्ये. सातत्याने अशा प्रकारचा संघर्ष काही ना काही रूपाने होत राहणार. भारताची सध्याची जी स्टोरेज कॅपॅसिटी आहे ही अप्रॉक्सिमेटली 2.5 ते 3 महिन्यांची आहे. आपण ते 2.5 ते 3 महिन्यांपर्यंतचं तेल साठवून ठेवू शकतो, पण चायनाची 6 महिन्यांची आहे. त्यामुळे आपल्याला येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी लागणार आहे. तिसरा एक शेवटचा मुद्दा मी तुम्हाला मांडतो आणि या ठिकाणी थांबतो, ते म्हणजे दिल्लीमध्ये रायसीना डायलॉग हे परराष्ट्र धोरणावरती अनौपचारिक पद्धतीने चर्चा करणारं व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठामध्ये या जयशंकर काल येऊन गेले. त्यानंतर त्याचमध्ये अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी आले होते आणि अमेरिकेच्या अंडर सेक्रेटरीने एक वक्तव्य केलं. तुमच्यापैकी किती जणांनी ते वक्तव्य ऐकलं मला कल्पना नाही, पण मी तुम्हाला सांगतो. अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी असं म्हणले की आम्ही परत म्हणजे आम्ही चीनच्या बाबतीत एक चूक केली ती आम्ही भारताच्या बाबतीत करणार नाही. म्हणजे काय की आम्ही चीनला मोठं केलं, आम्ही चीनला मदत केली, आम्ही चीनला खूप मोठं केलं आणि हाच चीन आज आम्हाला टक्कर देतोय, पण आम्ही भारताच्या बाबतीत हे करणार नाही. मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की अमेरिका किती काळ आमच्याशी आणि किती लेव्हल पर्यंत आम्हाला मदत करेल हा मोठा क्वेश्चन मार्क आहे. म्हणून भारताने कोणाचीही वाट न बघता आपण मिलिटरीली आणि इकॉनॉमिकली स्ट्रॉंग बनणं, डायव्हर्सिफिकेशन करणं, अमेरिका शिवाय पण प्रचंड मोठं जग आहे त्या जगामध्ये करणं आणि आपल्याला आपल्या स्वतःहून जो आपला विकास साधताय जे आपण आता करतो आहोत मिलिटरीच्या स्ट्रॉंग वरती, संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणावरती आपण भर देतोय. ह्या फ्रान्सकडनं 114 राफेलचं डील झालंय, ह्यूज डील आहे. पहिल्यांदा इतिहासामध्ये एवढं मोठं डील झालंय. त्यापैकी 88 भारतामध्ये बनणार आहे, त्यांच्याकडचे मिसाईल्स भारतामध्ये बनणार आहेत. आपण $2 बिलियन एक्सपोर्ट डिफेन्स मध्ये करतो. पुढच्या 29 पर्यंत $5 बिलियन पर्यंत आपण जाणार आहोत. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय की आता जग अशा पद्धतीचं आलेलं आहे की व्हेनेझुएलावरती जेव्हा अमेरिकेने अटॅक केला तेव्हा कोणीही व्हेनेझुएलाच्या मदतीला आलं नाही. मित्रांनो, कोणीच नाही आलं. लोक तोंडी सिंपती व्यक्त करतात, अरे अरे चुकीचं झालं, निषेध करू दिसताय, मदतीला कोणी नाही आलं. त्यामुळे भारताने हा बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणताही संघर्ष भविष्यामध्ये चायना आणि पाकिस्तान बरोबर आपला झाला मित्रांनो तर आपल्यालाच तो फेस करावा लागणार आहे. त्यामुळे आपली LAC असो, LOC असो, बांगलादेश बरोबरची 4000 किलोमीटरची बॉर्डर असो, आपल्याला स्ट्रॉंग बनावं लागणार आहे. आपल्याला स्ट्रॉंगली फेस करावं लागणार आहे आणि आपणच ते फेस करणार आहोत. त्यामुळे इकॉनॉमिकली असो, मिलिटरीली असो, भारताला स्ट्रॉंग बनावंच लागणार आहे. आणि हाच मेसेज आहे, केवळ इकॉनॉमिक प्रोग्रेस चालणार नाहीये तर भारत मिलिटरीली स्ट्रॉंग बनला पाहिजे. जिसकी लाठी उसकी भैंस. अमेरिकेची इकॉनॉमी बँकरप्ट होण्याच्या मार्गावरती आहे, पण अमेरिकेकडे मसल पॉवर आहे, मिलिटरी पॉवर आहे. म्हणून व्हेनेझुएला घुसतात, इराणमध्ये घुसतात, क्युबामध्ये सांगतात, ठिकठिकाणी अमेरिका घुसतो. का? कारण मिलिटरी पॉवर त्यांच्याकडे आहे. ही मिलिटरी पॉवर भारताला वाढवली पाहिजे आणि म्हणून भारतामध्ये स्ट्रॉंग नॅशनलिस्टिक फिलिंग आली पाहिजे आणि या नॅशनलिस्टिक फिलिंगच्या आधारे आपण आपली मिलिटरी माइट
वाढवणं आणि स्वतःच त्या सगळ्या चॅलेंजला फेस करणं हा त्याच्यामधनं मेसेज आपल्यासाठी असेल. धन्यवाद. शैलेंद्रजी खूप मनापासून आभार. म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे ऑइलचे प्रकार, थाड, पॅट्रियाट, नोव्हेंबरची अमेरिकेची निवडणूक, वॉर ॲट्रिशन, म्हणजे इतके वेगवेगळे डायमेन्शन्स एखाद्या विषयाचे, आणि ती तुमचं वैशिष्ट्य आहे, ते तुम्ही इतका सहजपणे मांडता आणि आम्हाला आमच्या ज्ञानामध्ये भर पडतं आणि एक प्रकारचा देशभक्ती म्हणूनचा कॉन्फिडन्स पण होतो. पण आता शेवटचे 2-3 मिनिटं मी नक्कीच तुमचे घेणार आहे, कारण मला आज दुपारपासून 2 प्रश्न तुमचा हा कार्यक्रम आहे तो दोघांनी पाठवले होते. एक प्रश्न असा आला होता की या सगळ्या विषयामध्ये भारताची भूमिका ही जी तुम्ही मगाशी कोट करून सांगितली, त्या भूमिकेचे जे राजकीय पडसाद भारतामध्ये उमटतात, तर त्या संबंधात भारताची भूमिका तशी कोणाच्या सोबत दिसत नाही, मग ती कोणासोबत आहे आणि त्याचा लॉंग रनचा काय परिणाम आहे, हा पहिला प्रश्न. आणि लगेच दुसरा, ते म्हणतात ना की तुम्हारे खत में हमारा सलाम, त्यात 2-3 मिनिटं मला तुमचे एका विषयासंबंधात पाहिजे. त्यात एकाने प्रश्न पाठवला की हे जे अफगाणिस्तान पाकिस्तान चाललं आहे, त्यात बलुचिस्तानची पण एक रिॲक्शन आहे, तर तिथे थोडंसं एक 4-5 मिनिटं तुम्ही जर सांगू शकलं की तिथे काय गिमिक चाललं आहे पाकिस्तानच्या संबंधात, आणि त्यात भारताला काही ऍडव्हान्टेज आहे का, असं बस एक 3-3 मिनिटात दोन्ही विषय. नक्कीच. धन्यवाद. पहिला प्रश्न अतिशय महत्वपूर्ण होता की या सगळ्या याच्यामध्ये भारताची काय भूमिका. लक्षात घ्या, हे आपण जेव्हा परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये विचार करतो तेव्हा लार्जर आपले सिक्युरिटी इंटरेस्ट, आपल्या नागरिकांचे इंटरेस्ट आपल्याला गृहीत धरावे लागतात. कधीही परराष्ट्र धोरणाच्याकडे आपण पक्षीय दृष्टिकोनातनं पाहायला नको. याच्याकडे राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टिकोनातनं आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता असं व्यक्त म्हटलं जातं की खामेनींचा मृत्यू झाला, भारताने निषेध का नाही व्यक्त केला, भारत कोणाची बाजू का घेत नाही, भारताची बाजू काय आहे. लक्षात ठेवा मित्रांनो की आपण म्हणजे इस्लामिक देशांच्या विषयी भारताचं जे धोरण आहे, तर हे ऍज अ इस्लामिक देश किंवा ऍज अ आखात म्हणून नाही. जसं आपलं पूर्वेकडचे देश आहेत म्हणजे इंडोनेशिया, बँकॉक, व्हिएतनाम, ओके, म्यानमार, तर ह्या देशांचा एक गट आहे, त्याला आसियान असं म्हणतात. तर आपलं आसियान म्हणून एक धोरण आहे, ग्रुप म्हणून धोरण आहे. युरोपियन युनियन एक धोरण आहे भारताचं ग्रुप म्हणून. तसं इस्लामिक देशांच्या बाबतीत ग्रुप म्हणून भारताचं धोरण नाही. हे सगळ्यात महत्वाची बाब लक्षात घ्या. भारताचं जे धोरण आहे ते इंडिव्हिज्युअल लेवलला आहे. म्हणजे भारताचं इस्रायल बरोबरचं धोरण आहे, भारताचं इराण बरोबरचं धोरण आहे, भारताचं सौदी अरेबिया बरोबरचं धोरण आहे, भारताचं कुवेत बरोबरचं धोरण आहे. हे बायलॅटरल आहे, हे मल्टीलॅटरल नाही. हा पहिला टेक्निकल मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे ऍज अ ग्रुप म्हणून आम्ही काय एक्सप्रेस करायचा, हा पहिला मुद्दा. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी ज्या ज्या देशांमध्ये अटॅक झाले त्या त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना फोन केला. का? कारण आपली इंडिव्हिज्युअल लेवलला संबंध आहे. ऍज अ ग्रुप म्हणून आम्ही एक्सप्रेस होणार नाही. हे सगळ्यात महत्वाची बाब. दुसरा मुद्दा असा आहे, मी प्रश्न साधा विचारतो की आयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर किती इस्लामिक देशांनी त्याचा निषेध केला, किती अरब देशांनी त्याचा निषेध केला. हार्डली बोटावर मोजण्या देशांनी पण त्याचा निषेध नाही केला. तर तुम्ही का अपेक्षा करता की भारताने निषेध करावा? जेव्हा भारतावरती गलवानचा हल्ला झाला, चायनाने केला, तेव्हा इराणने निषेध केला का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की उघडपणे अनेकदा आयातुल्ला खामेनींनी काश्मीरच्या प्रश्नावरनं पाकिस्तानची बाजू उचलून धरली, भारतावरती उघडपणे टीका केली. ह्या सगळ्या बाबी असताना देखील भारताने कधीही इराणच्या विरुद्ध स्टेटमेंट केलेलं नाहीये. हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. आमच्या दृष्टिकोनातनं हा आखातामधला संघर्ष आहे. जसं आम्ही सांगतो रशिया युक्रेन युरोप मधला पार्ट आहे, त्याला तुम्ही ग्लोबल म्हणून करू नका. आमचा कन्सर्न काय आहे, आमची सप्लाय चेन आणि आमचे भारतीय, याच्या पलीकडे आम्ही जाणार नाही आहोत. म्हणून आमचे संबंध हे इंडिव्हिज्युअल लेवलला आहेत, ग्रुप लेवलला नाही. आणि त्यामुळे भारत एक्सप्रेस झालेला नाहीये. त्यामुळे भारताने आपले हे व्यक्त केलेले नाहीये. 4-5 दिवसानंतर आपले फॉरेन सेक्रेटरी मिस्त्री हे एम्बसीमध्ये गेलेले होते इराणच्या, आणि मग त्यांच्या कंडोलन्स बुकमध्ये आपण आपला कंडोलन्स मेसेज दिला, पण तो बायलॅटरल लेवलचा आहे. त्यामुळे हे कन्फ्युजन तांत्रिकदृष्ट्या लक्षात घ्या की आमची जसं इतर विभागांसाठी साऊथ ईस्ट एशिया असेल, युरोप असेल, आमची ऍज अ ग्रुप म्हणून पॉलिसी आहे, ऍज अ मल्टीलॅटरल लेवलची पॉलिसी आहे. तशी भारताची इस्लामिक देशांच्या संदर्भात नाही. त्यामुळे आपण रिॲक्ट केलेलं नाही. हा पहिला मुद्दा. आणि करायची पण आपल्याला गरज नाहीये. हा आपण का पडायचं? म्हणजे एस जयशंकर म्हणतात, अहो रशिया युक्रेन संघर्ष हा युरोपचा संघर्ष आहे, तुम्ही त्याला का जागतिक संघर्ष म्हणतात आणि आम्ही त्याच्यामध्ये का पोळायचं? सिमिलरली आखातामधला जो संघर्ष आहे हा त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी सुरू केलेला आहे. त्यासाठी इतर देशांच्या ओपिनियनचं पार्ट नाही, आपल्यासाठी आपले इंटरेस्ट हे पॅरामाउंट आहे. त्यामुळे आपण जे केलेलं आहे वेट अँड वॉच पॉलिसी, शांततेने ज्या ज्या ठिकाणी अटॅक झाला त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना एस जयशंकर यांनी बोलणं किंवा पंतप्रधान मोदींनी बोलणं हे योग्य आहे, संयुक्तिक आहे.
पण ऍज अ ग्रुप म्हणून आखाताविषयी आम्हाला काय वाटतं, आम्ही असे पॉलिसी म्हणून असे वक्तव्य करणं योग्य नाही. चायनाने कुठे वक्तव्य केलेलं आहे? चायनाने सुद्धा खामेनीच्या संदर्भात असेल, रशियाने पण आत्ता केलं आठवड्याभरानंतर की खामेनीच्या याचा निषेध करणं वगैरे. हा सगळ्या रशियाचे आणि चायनाचे आणि इराणचे अत्यंत क्लोज रिलेशन आहेत. चायनाच्या $350 बिलियन इन्व्हेस्टमेंट इराणमध्ये आहे. इराणच्या प्रचंड मोठ्या इन्व्हेस्टमेंट आहे. इराणचं 80% तेल चायना विकत घेतो. त्यामुळे चायनाकडनं ते एक्सप्रेस होणं हे ऑब्व्हियस आहे, कारण चायनाचे इंटरेस्ट इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये. भारताचं तशा पद्धतीने नसल्यामुळे भारताची जी पॉलिसी आहे ती अत्यंत व्यवस्थित आहे, ज्याला आम्ही स्ट्रॅटेजिक सॅगॅसिटी म्हणतो. स्ट्रॅटेजिक सॅगॅसिटी म्हणजे आपण अगदी एक पवित्रता राखून आपण या सगळ्या गोष्टी करतोय. त्यामुळे अशा गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये लगेच ओपन करता येत नसतं, पण सध्या जे चाललंय ते अत्यंत उत्तम चाललंय. दुसरा प्रश्न तो तुमचा पाकिस्तान अफगाणिस्तानच्या संदर्भामध्ये होता, तो अत्यंत महत्वाचा होता. लक्षात घ्या, याच्यामध्ये आता सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये मध्यंतरी एक मिलिटरी अग्रीमेंट झाला. त्याच्यामध्ये असं ठरलं की जर सौदी अरेबियावरती कोणाचा हल्ला झाला तर पाकिस्तान मदतीला जाईल, आणि पाकिस्तानवर कोणाचा हल्ला झाला तर सौदी अरेबिया मदतीला येईल. आता इराण सौदी अरेबियावरती अटॅक करतो, अरामकोवर अटॅक करतो, पाकिस्तान कुठे आहे? पाकिस्तान झोपला आहे का? त्यामुळे पाकिस्तानचं काहीही महत्व तिथं नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि पाकिस्तानमध्ये तेवढं पोटेन्शियल पण नाही. पण पाकिस्तानच्या डिफेन्स मिनिस्टरने ऑफिशियली वॉर डिक्लेअर केलं. ते का केलं श्रीकांतजी लक्षात घ्या, कारण त्याला माहिती होतं की हा अटॅक होणार इराणवरती, आणि अमेरिका म्हणणार पाकिस्तानला चला तुमचं सैन्य उतरवा, कारण आम्ही जमिनीवर उतरवणार नाही, आम्ही आकाशातनं बॉम्ब टाकू, जमिनीवरती पाकिस्तानचं सैन्य असेल. आता ह्या लोकांनी पहिलेच वॉर डिक्लेअर करून टाकला अफगाणिस्तानच्या विरुद्ध. आता त्यांना सांगायला मोकळे झाले की आमचं वॉर सुरू आहे, आम्ही कसं काय सैन्य पाठवणार. त्यामुळे त्यांची ही स्ट्रॅटेजी आहे, म्हणून योग्य वेळेला त्यांनी ते वॉर डिक्लेअर करून टाकलं ऑफिशियली. आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पाकिस्तान आर्टिफिशियली एकत्र आहे. पाकिस्तानचे 4 तुकडे, म्हणजे तो या संदर्भात मी म्हणतो आणि ऑफिस, म्हणजे यासाठी पण मी सांगेल की ऍज अन अकॅडमिशियन म्हणून बलुचिस्तान एक्स्ट्रीम लेवलला गेल्या, पख्तुनिस्तानची मागणी एक्स्ट्रीम लेवलला गेली आहे, गिलगिट बाल्टिस्तान मध्ये प्रोटेस्ट चालू आहे, पीओके मध्ये प्रोटेस्ट चालू आहे, सिंधमध्ये प्रोटेस्ट चालू आहेत. या सगळ्यांमध्ये करत असताना ते फक्त यासाठीच टिकून आहे, आणि अमेरिका त्यांना यासाठी टिकवतो आहे की एकूणच अमेरिकेचे जे शॉर्ट टर्म इंटरेस्ट सेंट्रल एशियामध्ये, अफगाणिस्तानमध्ये आणि आखाती देशामध्ये आहे, त्यासाठी पाकिस्तान एक प्यादा म्हणून वापरला जातो, आणि म्हणून पाकिस्तानला इंटॅक्ट ठेवलं जातं. म्हणून IMF चे बेलआउट पॅकेजेस त्यांना दिले जातात, म्हणून हा देश इंटॅक्ट आहे. उद्या अमेरिकेने हे बेलआउट पॅकेजेस IMF वगैरे काढून घेतले, कोणत्याही क्षणी हा देश डिसइंटिग्रेट होतो. डॉक्टर, खूप म्हणजे खूप मनापासून आभार. मी सगळे मेसेजेस मगापासून ऐकतोय. फक्त प्रॉब्लेम आता एवढाच आहे की आम्ही तुम्हाला हे सगळं युद्ध आटोपल्यानंतर पुन्हा छळणार आहोत, कारण मला 3-4 मेसेजेस आले आहे की युद्ध आटोपल्यानंतर कम्प्लीट त्याचं असेसमेंट करून मग पुढे काय परिणाम होऊ शकतो असं नक्की डॉक्टरांना तुम्ही विनंती करा, असं मला एक दोघांनी मेसेजेस केले. तर्पण फाउंडेशनच्या वतीने मी डॉक्टर तुमचे खूप मनापासून आभार मानतो, आणि यापुढेही आम्ही तुम्हाला छळत राहू. तुम्ही नेहमीच आमच्या अशा सगळ्या विनंतीला मान देऊन येता. तुमचे खूप खूप मनापासून आभार. आता आपण सगळे मिळून अहमदाबादच्या स्टेडियमवर जाऊन न्यूझीलंडला हरवूया आणि भारताच्या टीमला शुभेच्छा देऊया. थँक्यू, खूप मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. येस, श्रीकांतजी, संदीप, धन्यवाद. थँक्यू.